पहा, तर आज आपण पाहणारे डिफरन्शिएशन चॅप्टरमधले काही एक्झाम्पल्स पाहणार आहे. एक्झाम्पल असं असेल, डिफरन्शिएट द फॉलोविंग विथ रिस्पेक्ट टू एक्स. म्हणजे खाली काही तुम्हाला एक्झाम्पल्स दिलेले असतील आणि त्याला तुम्हाला काय करायचं आहे, डिफरन्शिएट करायचं आहे एक्सने. बघा, फॉर एक्झाम्पल फर्स्ट एक्झाम्पल दिलेलं आहे, वाय इज इक्वल्स टू रूट एक्स स्क्वेअर प्लस 5. या प्रकारचं एक्झाम्पल आहे. आपण या अगोदर एक्स, एक्स स्क्वेअर, एक्स क्यूब ओनली असे एक एक फंक्शन्स असलेले डेरिव्हेटिव्ज 11वीमध्ये पाहिले. त्याच्यासाठी आपण काही फॉर्म्युलेज पाहिले, एक्स रेस टू एन असेल, 1/x असेल, रूट एक्स असेल, असे काही फॉर्म्युलेज पाहिले की ज्याचे आपण काय करत होतो, एक्सने डिफरन्शिएट करून डेरिव्हेटिव्ह फाइंड आउट करत होतो. आणि लास्ट लेक्चर आपण काय पाहिलं, तर कंपोजिट फंक्शन आणि त्याचे डेरिव्हेटिव्ह्ज. तर कंपोजिट फंक्शनचे डेरिव्हेटिव्ह्ज आपण कसे पाहिले, जर तुम्हाला वाय इज इक्वल्स टू एफ ऑफ एक्स अशा पद्धतीचे फंक्शन दिलेलं असेल तर आपण काय करत होतो बघा, सपोज वाय इज इक्वल्स टू एफ ऑफ एक्स रेस टू एन जर असं दिलेलं असेल तर आपण काय, जसं एक्स रेस टू एन याच्यासाठीचा फॉर्म्युला होता, एक्स रेस टू एनसाठी आपला काय फॉर्म्युला होता, एन हा ॲज इट इज एन इंटू एक्स रेस टू n-1 आपण करत होतो, बरोबर. आणि एक्सनेच डिफरन्शिएट करत होतो, त्यामुळे आपण परत एक्सचं डेरिव्हेटिव्ह घेत नव्हतो. पण आता हे फंक्शन एक अदर दॅन एक्स आहे, फक्त एक्स नाही आहे तर एक्सपेक्षा वेगळा आहे, म्हणून आपण काय करणार आहे, आता या कंपोजिट फंक्शनमध्ये त्याचं परत काय घेणार आहे, डेरिव्हेटिव्ह. म्हणून बघा आपल्याला काय मिळालं, एन इंटू एफ ऑफ एक्स रेस टू n-1. डेरिव्हेटिव्ह हे डिक्रीजिंग फंक्शन आहे, त्याच्यामध्ये पॉवर काय होतं, डिक्रीज होत असते, इंटू हे जे फंक्शन राहिलेलं आहे आतमधलं त्याचं परत आपण काय करणार आहे, तर डेरिव्हेटिव्ह घेणार आहे. सेम रूट एफ ऑफ एक्स, याच्या अगोदर आपल्याकडे काय होतं, ओनली रूट एक्स होतं, तर रूट एक्सचं डेरिव्हेटिव्ह आपण काय घेत होतो, इज इक्वल्स टू 1/2 रूट एक्स. हे काय होतं, रूट एक्सचं डेरिव्हेटिव्ह होतं. आणि आता काय आपल्याकडे फक्त एक्सच्या जागेवर काहीतरी एक वेगळं फंक्शन आहे, एफ ऑफ एक्स. मग आपण काय करणार, रूट एफ ऑफ एक्स याचं डेरिव्हेटिव्ह काय येते, तर सेम येणार आहे याच्यासारखंच, काय रूटचं डेरिव्हेटिव्ह ते काय येणार आहे, 1/रूट जे काही आहे काय ते एफ ऑफ एक्स इंटू 2, बरोबर. हे आहे त्या रूटचं डेरिव्हेटिव्ह. पण हे रूटमधलं जे फंक्शन आहे ते एक्स सोडून दुसरं काहीतरी आहे, म्हणून आपल्याला काय करावं लागणार आहे, एफ डॅश ऑफ एक्स. परत त्याचं काय करायचं आहे, तर डेरिव्हेटिव्ह घ्यायचं आहे. म्हणून आपल्याला काय मिळालं बघा, एफ डॅश ऑफ एक्स अपॉन 2 इंटू रूट एफ ऑफ एक्स. कशाचं, रूट एफ ऑफ एक्सचं डेरिव्हेटिव्ह मिळालं. सेम आपल्याकडे अगोदर होतं 1/x रेस टू एन. एक्स रेस टू एनचं डेरिव्हेटिव्ह काय होतं, तर ते होतं -n/x रेस टू n+1, बरोबर. तर सेम इथे काय येणार आहे, एफ ऑफ एक्ससाठी सेम तेच येणार आहे, -n/ जो काही एक्स आहे, एक्सच्या जागेवर काय, एफ ऑफ एक्स रेस टू n+1 येणार आहे. आणि परत आपल्याला काय करायचं आहे, हा जो एफ ऑफ एक्स आहे त्याचं काय करायचं आहे, डेरिव्हेटिव्ह घ्यायचं आहे, इंटू एफ डॅश ऑफ एक्स. म्हणून आपल्याला रिक्वायर्ड जो फॉर्म्युला आहे तो काय मिळाला, -n इंटू एफ डॅश ऑफ एक्स अपॉन एफ ऑफ एक्स रेस टू n+1. बघा, हे कशाचं डेरिव्हेटिव्ह मिळालं, 1/एफ ऑफ एक्स रेस टू एनचं डेरिव्हेटिव्ह काय मिळालं, तर -n इंटू एफ डॅश ऑफ एक्स अपॉन एफ ऑफ एक्स रेस टू n+1. आता हे जे ट्रिग्नोमॅट्रिक फंक्शन्स आहेत, साइन एक्स, कॉस एक्स, टॅन एक्स, सेक एक्स, कॉट एक्स, कोसेक एक्स, ह्या सगळ्यांचे डेरिव्हेटिव्ह्ज आपल्याला माहिती आहेत. तर साइन एक्सचं डेरिव्हेटिव्ह काय आहे, कॉस एक्स आहे. कॉस एक्सचं डेरिव्हेटिव्ह काय आहे, मायनस. जिथे जिथे सी असेल, जिथे जिथे सी असेल म्हणजे कॉस एक्स असेल, कॉट एक्स असेल, कोसेक एक्स असेल, ह्या सगळ्यांचे डेरिव्हेटिव्ह्ज काय आहेत, तर मायनस आहेत. मग आपल्याला साइन एक्सचं डेरिव्हेटिव्ह माहिती ते काय, कॉस एक्स. कॉस एक्सचं काय, मायनस साइन एक्स. टॅन एक्सचं काय, सेक स्क्वेअर एक्स. बट इथे काय करायचं आहे, एक्सच्या जागेवर आपल्याकडे काय फंक्शन आलं आहे, एफ ऑफ एक्स. म्हणून आपल्याला रिपीट काय करायचे, त्या एफ ऑफ एक्सचं परत काय घ्यायचं आहे, डेरिव्हेटिव्ह. म्हणून बघा इथे फक्त चेंज काय होणार आहे, साइन एक्सचं डेरिव्हेटिव्ह होतं कॉस एक्स, पण आपल्याकडे आता फंक्शन काय आहे, साइन एफ ऑफ एक्स. तर त्याचं डेरिव्हेटिव्ह काय येईल, कॉस एफ ऑफ एक्स इंटू हे जे रिमेनिंग फंक्शन आहे एफ ऑफ एक्स, परत त्याचं काय करणार आहे, आपण डेरिव्हेटिव्ह घेणार आहे, विच इज एफ डॅश ऑफ एक्स. अगेन नेक्स्ट इज कॉस एफ ऑफ एक्स, त्याचं डेरिव्हेटिव्ह आपल्याला माहिती आहे, मायनस साइन एफ ऑफ एक्स. आणि आपण अगेन काय करणार, त्याला मल्टिप्लाय करणार एफ डॅश ऑफ एक्सने. सेम फॉर टॅन एक्स. टॅन एक्सचं डेरिव्हेटिव्ह आपल्याला माहिती आहे, सेक स्क्वेअर एक्स, बट हिअर इज टॅन एफ ऑफ एक्स. देअरफॉर डेरिव्हेटिव्ह ऑफ टॅन एफ ऑफ एक्स विच इज इक्वल्स टू सेक स्क्वेअर एफ ऑफ एक्स इंटू एफ डॅश ऑफ एक्स. नेक्स्ट काय, सेक एफ ऑफ एक्स, याचं डेरिव्हेटिव्ह काय येणार आहे, मग सेक एक्सचं डेरिव्हेटिव्ह आहे सेक एक्स इंटू टॅन एक्स. आता इथे आहे एफ ऑफ एक्स, म्हणून याचं डेरिव्हेटिव्ह काय येणार आहे, सेक एफ ऑफ एक्स विच इज इक्वल्स टू सेक एफ ऑफ एक्स इंटू टॅन एफ ऑफ एक्स इंटू एफ डॅश ऑफ एक्स. त्यानंतर आपलं नेक्स्ट फंक्शन येते कॉट एफ ऑफ एक्स.
त्याचं सी आहे बघा, सी काय आहे, निगेटिव्ह आहे. ज्यावेळेस सी असेल, कॉस एक्स असेल, कॉट एक्स असेल, कोसेक एक्स असेल, त्यावेळेस त्याचं डेरिव्हेटिव्ह काय येणार आहे, ऑलवेज बघा मायनस येणार आहे. अदरवाईज ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन्सचं जे डेरिव्हेटिव्ह आहे ते काय आहेत, प्लस आहेत. कॉट एफ ऑफ एक्सचं डेरिव्हेटिव्ह आहे मायनस कोसेक स्क्वेअर एफ ऑफ एक्स इंटू एफ डॅश ऑफ एक्स. सेम फॉर cosec f of x which is minus cosec f of x into cot f of x into f dash of x. आता a raised to x चं जे डेरिव्हेटिव्ह होतं ते काय होतं, a raised to x into log x log a, बरोबर. तर इथं आपण काय करणार आहे, a raised to f of x याचं डेरिव्हेटिव्ह काय येणार आहे, a raised to f of x into log a into हे जे फंक्शन आहे f dash of x ते म्हणजेच काय, a raised to f of x विच इज इक्वल्स टू डेरिव्हेटिव्ह एफ डॅश ऑफ एक्स. म्हणजे आपण जे काही डेरिव्हेटिव्ह आहे एफ ऑफ एक्सचं ते काय लिहितो, एफ डॅश ऑफ एक्स. म्हणून आपल्याला काय मिळालं, ए रेस टू एफ ऑफ एक्स इंटू लॉग ए इंटू एफ डॅश ऑफ एक्स. ई रेस टू एक्स खूप शांत आहे, ई रेस टू एफ ऑफ एक्सचं डेरिव्हेटिव्ह ई रेस टू एफ ऑफ एक्सच राहतं, फक्त आपण काय करणार, त्याला मल्टिप्लाय करणार एफ डॅश ऑफ एक्सने. नेक्स्ट आहे लॉग एफ ऑफ एक्स. लॉग एफ ऑफ एक्सचं डेरिव्हेटिव्ह काय, तर आता अगोदर आपल्याला हे माहिती पाहिजे की लॉग एक्सचं डेरिव्हेटिव्ह काय. लॉग एक्सचं डेरिव्हेटिव्ह काय, 1/x, बरोबर. म्हणजे फक्त एक्सच्या जागेवर आता काय आलं आहे, एफ ऑफ एक्स. मग आपण काय लिहिणार, लॉग एफ ऑफ एक्सचं लॉग एक्सचं डेरिव्हेटिव्ह आहे 1/x, तसं लॉग एफ ऑफ एक्सचं काय येणार आहे 1/f ऑफ एक्स. आणि इंटू आपण काय करणार आहे, ह्या एफ ऑफ एक्सचं डेरिव्हेटिव्ह ते काय आहे, एफ डॅश ऑफ एक्स. म्हणून आपल्याला जे रिक्वायर्ड डेरिव्हेटिव्ह मिळणार आहे ते काय मिळणार आहे, एफ डॅश ऑफ एक्स अपॉन एफ ऑफ एक्स. नेक्स्ट आहे लॉग टू दी बेस ए एफ ऑफ एक्स विच इज इक्वल्स टू, बघा याचं काय येणार आहे, आपण लॉगरिदममध्ये एक रूल पाहिला होता, हा बेस आहे तो आपण डिनॉमिनेटरला लिहू शकतो. मग याचं लॉग एफ ऑफ एक्सचं तर आपल्याला माहितीच एफ डॅश ऑफ एक्स अपॉन एफ ऑफ एक्स. मग याचं काय असणार आहे, इंटू 1/log ए. म्हणून रिक्वायर्ड जे डेरिव्हेटिव्ह आपल्याला मिळालं ते काय मिळालं, एफ डॅश ऑफ एक्स अपॉन एफ ऑफ एक्स इंटू लॉग ए. आपण आज त्या ह्या सगळ्याचा यूज करून काय करणार आहे, एक एक्झाम्पलमध्ये डायरेक्ट जर हे फॉर्म्युलेज यूज केले तर आपण त्याचं डायरेक्ट काय करू शकतो, डेरिव्हेटिव्ह फाइंड आउट करू शकतो. अदरवाईज आपल्याकडे चेन रूल आहेच आहे, बाय युजिंग चेन रूल त्याने पण आपण काय करू शकतो, हे एक्झाम्पल सॉल्व करू शकतो. मग बघा आता आपण काय करणार, ज्यावेळेस कंपोजिट फंक्शन्सचे डेरिव्हेटिव्ह्ज फाइंड आउट करायचे असतात त्यावेळेस काय करायचं, हे जे फंक्शन आहे त्याला आपण यू मानूया. लेट यू इज इक्वल्स टू एक्स स्क्वेअर प्लस 5. त्यानंतर आपण काय करणार, मग आपल्याला काय मिळालं, देअरफॉर वाय इज इक्वल्स टू रूट यू, बरोबर. हे फंक्शन आपल्याला मिळालं, म्हणजेच काय मिळालं, वाय इज ए फंक्शन ऑफ यू अँड यू इज ए फंक्शन ऑफ एक्स, बरोबर. कारण यू इज इक्वल्स टू काय, एक्स स्क्वेअर प्लस 5. देअरफॉर यू इज ए फंक्शन ऑफ एक्स. बघा मग आता इथे चेन रूल तयार होतोय, बिकॉज वाय इज ए फंक्शन ऑफ यू अँड यू इज ए फंक्शन ऑफ एक्स. आपण पाहिलं होतं चेन रूलच्या स्टेटमेंटमध्ये काय, जे आपल्याला दिलेलं फंक्शन होतं वाय ते यूचं होतं आणि नंतर जो यू होता तो फंक्शन एक्सचं होतं. मग आपल्याला चेन रूल मिळत होता काय, देअरफॉर वी गेट चेन रूल dy बाय dx विच इज इक्वल्स टू वाय कोणाचं फंक्शन आहे, यूचं, म्हणून वायला आपण यूने डिफरन्शिएट करणार, इंटू यू कोणाचं फंक्शन आहे, एक्सचं, देअरफॉर यू डिफरन्शिएट बाय एक्स. We get the chain rule dy by dx which is equals to dy upon du into du upon dx. मग आपल्याला आता रिक्वायर्ड काय, दोन गोष्टींची गरज आहे. एक तर वायला यूने डिफरन्शिएट करायचं आहे अँड यूला एक्सने डिफरन्शिएट करायचं आहे. मग आपण काय करणार बघा, देअरफॉर डिफरन्शिएट. आता नाव आपल्याकडे जे आहे ते लिहून घ्या, वाय इज इक्वल्स टू रूट यू. देन डिफरन्शिएट, याला डिफरन्शिएट करणार विथ रिस्पेक्ट टू यू. यूने डिफरन्शिएट केलं तर आपल्याला काय मिळेल बघा, डी वाय अपॉन डी यू इज इक्वल्स टू रूट यू. जसं की आपल्याला रूट एक्सचं डेरिव्हेटिव्ह माहितीच आहे काय, 1/2 रूट एक्स आहे. म्हणजेच रूट यूचं काय येणार आहे, कारण यूनेच डिफरन्शिएट करतोय, 1/2 रूट यू. अँड यूची व्हॅल्यू आपल्या सगळ्यांना माहिती आहे, अँड यू इज इक्वल्स टू एक्स स्क्वेअर प्लस 5. नाव आपल्याकडे आता काय आहे, यू इज इक्वल्स टू एक्स स्क्वेअर प्लस 5. u is a function of x, therefore differentiate by x. Therefore differentiate with respect to x. Therefore आपल्याला काय मिळेल,
du अपॉन dx विच इज इक्वल्स टू 2x. एक्स रेस टू एनचा जो फॉर्म्युला आहे काय, एन इंटू एक्स रेस टू एन मायनस 1, त्याचाच यूज करणार आहे. 2xचं डेरिव्हेटिव्ह आपल्याला मिळालं, सॉरी एक्स स्क्वेअरचं डेरिव्हेटिव्ह आपल्याला मिळालं 2x अँड 5 इज अ कॉन्स्टंट. कॉन्स्टंटचं डेरिव्हेटिव्ह काय असतं 0. देअरफॉर आपल्याला काय मिळालं du अपॉन dx विच इज इक्वल्स टू 2x. आता बघा ह्या इक्वेशनला आपण इक्वेशन फर्स्ट, याला इक्वेशन सेकंड आणि याला जर थर्ड म्हटलं तर फ्रॉम सेकंड अँड थर्ड वी कॅन राईट इक्वेशन फर्स्ट. सेकंड आणि थर्डवरून जर व्हॅल्यूज आपण dy अपॉन du आणि du अपॉन dx ची जर 1 मध्ये पुट केली तर आपल्याला बघा काय मिळेल. फ्रॉम इक्वेशन 1, 2 and 3 we get dy by dx which is equals to dy upon du ची जी व्हॅल्यू आहे ती काय आहे 1 upon 2 root u, but u is a x square plus 5. therefore आपल्याला काय मिळालं 1 upon 2 root x square plus 5 into du upon dx ची व्हॅल्यू 2x. 2 get cancel. आपल्याला काय मिळेल x upon root x square plus 5 which is the required dy by dx when y is equals to under root x square plus 5. हे झालं बाय चेन रूल. आणि जर आपल्याकडे हे जे फॉर्म्युलेज आहेत कंपोजिट फंक्शनसाठी एफ ऑफ एक्सचे त्याचा जर यूज केला तरी आपण हे डायरेक्ट सॉल्व करू शकतो. बिकॉज आपल्याकडे बघा असा फॉर्म्युला आहे, जर रूट एफ ऑफ एक्स असेल तर याचं जे डेरिव्हेटिव्ह आहे, डेरिव्हेटिव्ह ऑफ रूट एफ ऑफ एक्स ते काय आहे 1 अपॉन 2 रूट एफ ऑफ एक्स इंटू एफ डॅश ऑफ एक्स. बरोबर. तर आपण काय करू शकतो याचा यूज करून बघा आपल्याकडे y म्हणजेच एफ ऑफ एक्स काय आहे y इज इक्वल्स टू रूट एक्स स्क्वेअर प्लस 5 म्हणजे एफ ऑफ एक्सची जी व्हॅल्यू आपल्याला दिलेली आहे याचा इथे यूज करू. एफ ऑफ एक्स आपल्याला काय मिळाला एक्स स्क्वेअर प्लस 5. मग डायरेक्ट डिफरन्शिएट करून पाहूया. डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स. जर एक्सने डिफरन्शिएट केलं तर आपल्याला काय मिळेल dy अपॉन dx विच इज इक्वल्स टू हे जे रूट आहे याचा डेरिव्हेटिव्ह ते काय येणार आहे इन रूट एक्स स्क्वेअर प्लस 5. आता विथ रिस्पेक्ट टू आपण एक्स घेतोय. बघा आपल्याला काय मिळालं रूट. आता रूटमध्ये काही व्हॅल्यू असू दे, आपण त्याला एक वेगळं फंक्शन म्हटलेलं आहे एफ ऑफ एक्स आहे तो, त्याला आपण लगेच कन्सिडर करणार नाही. फक्त रूटचं डेरिव्हेटिव्ह आपल्याला माहिती आहे ते काय असतं 1 अपॉन 2 रूट. मग रूटमध्ये जे काय असेल ॲज इट इज लिहून घ्या इन टू डेरिव्हेटिव्ह ऑफ त्या रूटमधल्या फंक्शनचं आपल्याला काय करायचं आहे डेरिव्हेटिव्ह. ते काय फंक्शन आहे एक्स स्क्वेअर प्लस 5. मग आपल्याला बघा काय मिळालं 1 अपॉन 2 रूट एक्स स्क्वेअर प्लस 5 इंटू याचं जे डेरिव्हेटिव्ह आहे ते काय येणार आहे एक्स स्क्वेअरचं डेरिव्हेटिव्ह 2x अँड कॉन्स्टंटचं 0. देअरफॉर अगेन आपल्याला मिळालं 2x अपॉन 2 रूट एक्स स्क्वेअर इंटू 5. 2 गेट कॅन्सल. अगेन वी गेट एक्स अपॉन रूट एक्स स्क्वेअर प्लस 5. दिस इज द व्हॅल्यू ऑफ dy अपॉन dx. बघा कोणत्याही मेथडने जा शेवटी आन्सर काय मिळते सेमच मिळते. बघा सेकंड एक्झाम्पल काय y इज इक्वल्स टू साइन लॉग x. अगेन दिस इज फंक्शन ऑफ फंक्शन. मग आपल्याला काय मिळेल बघा याचं डेरिव्हेटिव्ह घ्यायचं आहे. याला पण आपण 2 पद्धतीने सोडवू शकतो. एक तर बाय चेन रूल आणि सेकंड इज बाय डायरेक्ट डिफरन्शिएट केल्यानंतर आपण जसं की साइन ऑफ एफ ऑफ एक्स इथं आपल्याला यूज करावं लागणार आहे. साइन ऑफ एफ ऑफ एक्स जो फॉर्म्युला आहे त्याचा अगोदर आपण चेन रूलने सॉल्व करूया. चेन रूलने सॉल्व करण्यासाठी आपण काय करतो हे जे फंक्शन आहे याला एक अनादर नाव देतो. लेट यू इज इक्वल्स टू लॉग एक्स. दिस इम्प्लाइज दॅट आपल्याला काय मिळालं y इज इक्वल्स टू साइन यू मिळालं. बरोबर. म्हणजेच आपल्याला काय मिळालं देअरफॉर y इज ए फंक्शन ऑफ यू and u is a function of x. y हे u चं फंक्शन आहे, u हे x चं फंक्शन आहे. म्हणजेच आपल्याला चेन रूल मिळाला. देअरफॉर चेन रूल काय मिळाला dy बाय dx विच इज इक्वल्स टू dy अपॉन du. आपल्याला y ला u ने डिफरन्शिएट करावं लागणार आहे अँड u ला x ने डिफरन्शिएट करावं लागणार आहे. दिस इज बिकम इक्वेशन 1. अँड आपल्याला नेक्स्ट काय मग आता ह्या 2 गोष्टी फाइंड आउट करायच्यात. काय एक तर dy upon du and du upon dx. Now y is equals to sin u, right? Therefore this differentiate with respect to u because y is a function of u. Therefore we get dy upon du which is equals to sin चा डेरिव्हेटिव्ह सगळ्यांना माहिती आहे cos which is cos u and u ची व्हॅल्यू काय आहे तर log x.
बरोबर. दिस इज सेकंड इक्वेशन. नाव वी हॅव u is equals to log x. u is a function of x, therefore differentiate with respect to x. We get du upon dx which is equals to log x derivative आहे 1 upon x. This is equation number 3. From equation 1, 2 and 3 we get बघा equation 1, 2 and 3 dy upon dx which is equals to ही जी dy upon du ची व्हॅल्यू आलेली आहे इक्वेशन 1 मध्ये पुट करूया. ती आहे cos u and du upon dx ची जी मिळाली ती आहे 1 upon x. But u is log x, therefore we get cos of log x divided by x which is our required dy by dx. This is by chain rule. हे आपण सॉल्व केलं कशाने? चेन रूलने. सेम आपण सॉल्व करू शकतो डायरेक्ट आपण याला डिफरन्शिएट करू शकतो एक्सने. शेवटी y हे इथे आपण u मानलं म्हणून y काय झालं यूचं फंक्शन झालं, u हे एक्सचं फंक्शन झालं म्हणजे शेवटी काय झालं y हे एक्सचं फंक्शन झालं. मग आपण याला डायरेक्ट डिफरन्शिएट करू शकतो. बघा आपल्याकडे फॉर्म्युला आहे. काय फॉर्म्युला आहे? तर साइन एफ ऑफ एक्स याचं जर डेरिव्हेटिव्ह घ्यायचं असेल तर डेरिव्हेटिव्ह ऑफ साइन एफ ऑफ एक्स विच इज इक्वल्स टू कॉस एफ ऑफ एक्स इंटू एफ डॅश ऑफ एक्स. हा आहे फॉर्म्युला. मग बघा आपल्याकडे फंक्शन आहे y इज इक्वल्स टू साइन log x. डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x. डायरेक्टली डिफरन्शिएट करायचं. डायरेक्ट डिफरन्शिएट केल्यानंतर आपल्याला काय मिळेल? dy अपॉन dx विच इज इक्वल्स टू साइनचं डेरिव्हेटिव्ह आहे कॉस, मग तो एक्स असू द्या, एफ ऑफ एक्स असू द्या किंवा अजून काही असू द्या. देअरफॉर कॉस जे फंक्शन आहे ॲज इट इज लिहून घ्या विच इज लॉग एक्स इनटू आपण काय करत असतो जो काही एफ ऑफ एक्स असेल त्याचा डेरिव्हेटिव्ह घेतो. एफ ऑफ एक्स म्हणजेच कोण आहे आपला लॉग एक्स, त्याचा डेरिव्हेटिव्ह. देअरफॉर डेरिव्हेटिव्ह ऑफ लॉग एक्स. मग आपल्याला काय मिळालं बघा कॉस इन ब्रॅकेट लॉग एक्स इनटू लॉग एक्सचा डेरिव्हेटिव्ह आपल्या सगळ्यांना माहिती आहे विच इज 1 अपॉन एक्स. अगेन वी गेट सेम आन्सर cos log x अपॉन x विच इज dy बाय dx. बघा जर चेन रूलने सॉल्व करायचं थोडी लेंदी प्रोसिजर होते आणि जर डायरेक्ट आपल्याला जर फॉर्म्युला माहीत असेल तर इवन 2-3 स्टेपमध्येच आपल्याला काय मिळते ॲन्सर मिळून जाते. आणि कोणत्याही मेथडने जा शेवटी ॲन्सर काय मिळते सेमच मिळते बाय चेन रूल और डायरेक्ट मेथड. बघा नेक्स्ट क्वेश्चन आहे y इज इक्वल्स टू ई रेस टू टॅन एक्स. आता हा क्वेश्चन पाहण्या अगोदर आपल्याला माहिती आहे काय माहिती आहे जर आपल्याकडे असं असेल y इज इक्वल्स टू ई रेस टू एफ ऑफ एक्स तर याचं डेरिव्हेटिव्ह काय dy अपॉन dx विच इज इक्वल्स टू ई रेस टू एफ ऑफ एक्स इंटू एफ डॅश ऑफ एक्स. फार इझी आहे या फॉर्म्युलेने 2 ते 3 स्टेपमध्ये आन्सर मिळेल. आणि सेम अगेन आपण जे लास्ट एक्झाम्पलमध्ये करत होतो याला यू माना मग त्याचा डेरिव्हेटिव्ह घ्या मग वायचं डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू यू देन यूचं डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू एक्स देन बाय युझिंग चेन रूल त्या पद्धतीने आपण सॉल्व करू शकतो किंवा या पद्धतीने सॉल्व करू शकतो. ई रेस टू एक्स हे एक असं फंक्शन आहे की ज्याचं डेरिव्हेटिव्ह तेच असतं ई रेस टू एक्सच असतं. फक्त आता एक्सच्या जागेवर इथे एफ ऑफ एक्स आहे म्हणून आपल्याला काय करावं लागतं तर एफ ऑफ एक्सचं परत काय घ्यायचं आहे डेरिव्हेटिव्ह घ्यायचं आहे. बाय दिस मेथड मी तुम्हाला दाखवते. बघा काय येईल डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स. मग काय मिळेल वायला डिफरन्शिएट केलं तर dy अपॉन dx मिळेल विच इज इक्वल्स टू ई रेस टू टॅन एक्स. ई रेस टू टॅन एक्सच राहणार इंटू काय करावं लागेल आपल्याला डेरिव्हेटिव्ह ऑफ टॅन एक्स घ्यावं लागेल बरोबर. आणि मग आपल्याला काय मिळेल ई रेस टू टॅन एक्स ॲज इट इज राहील. आणि आपल्याला सगळ्यांना माहिती आहे टॅन एक्सचं डेरिव्हेटिव्ह काय आहे विच इज सेक्स स्क्वेअर एक्स. आपल्याला आन्सर मिळालं dy बाय dx विच इज इक्वल्स टू सेक्स स्क्वेअर एक्स इंटू ई रेस टू टॅन एक्स विच इज द रिक्वायर्ड dy बाय dx वेन y इज इक्वल्स टू ई रेस टू टॅन एक्स. ठीक आहे. बाय चेन रूल तुम्ही सॉल्व करा होमवर्कला अँड सेंड मी. नेक्स्ट 4th एक्झाम्पल पाहूया आपण. सेम एक्झाम्पल आहे y इज इक्वल्स टू log x रेस टू 5 प्लस 4. याच्यासाठी पण
बाय चेन रूल आपण करू शकतो. x⁵5 प्लस 4ला u माना, त्यानंतर y हे यूचं फंक्शन होईल आणि u हे एक्सचं फंक्शन होईल. अगेन yला तुम्ही यूने डिफरन्शिएट करा आणि यूला एक्सने डिफरन्शिएट करा. बाय यूजिंग चेन रूल dy बाय dx इज इक्वल्स टू dy अपॉन du इंटू du अपॉन dx. त्याच्यामध्ये व्हॅल्यूज पुट करा, देन वी गेट द सेम आन्सर. आपण डायरेक्ट मेथडने काढूया. डायरेक्ट मेथडने काय करणार आपण, डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स. डिफरन्शिएट केल्यानंतर आपल्याला मिळेल dy बाय dx आणि हे जे काही डेरिव्हेटिव्ह आहे विथ रिस्पेक्ट टू एक्स लॉग इन ब्रॅकेट x⁵5 प्लस 4. आता हे डायरेक्ट मेथडने पाहण्या अगोदर आपल्याला काय माहिती पाहिजे, डेरिव्हेटिव्ह ऑफ लॉग एफ ऑफ एक्स माहिती पाहिजे, राईट. तर डेरिव्हेटिव्ह ऑफ लॉग एफ ऑफ एक्स सगळ्यांनाच माहिती आहे, कारण लॉग एक्सचं डेरिव्हेटिव्ह असतं 1/x. सेम लॉग एफ ऑफ एक्सचं डेरिव्हेटिव्ह असतं 1/f ऑफ एक्स इंटू एफ डॅश ऑफ एक्स, जे काही फंक्शन आहे त्याचं डेरिव्हेटिव्ह. म्हणजेच आपल्याला काय मिळालं, लॉग एफ ऑफ एक्सचं डेरिव्हेटिव्ह मिळालं एफ डॅश ऑफ एक्स अपॉन एफ ऑफ एक्स, राईट. मग आपला एफ ऑफ एक्स काय आहे ते x⁵5 प्लस 4. मग आपल्याला याचं डेरिव्हेटिव्ह मिळेल 1 जे काही फंक्शन आहे x⁵5 प्लस 4 इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ दॅट फंक्शन विच इज डेरिव्हेटिव्ह ऑफ x⁵5 प्लस 4. अँड डेरिव्हेटिव्ह ऑफ दिस x⁵5 साठी आपण यूज करणार आहे इथे x⁻n चा फॉर्म्युला. याचं डेरिव्हेटिव्ह काय असतं x⁻n विच इज इक्वल्स टू n इंटू x⁻n-1. यांनी मल्टिप्लाय करून यांची एनमधून आपण काय करत असतो, पॉवरमध्ये 1 मायनस करत असतो. इथे n किती आहे 5, म्हणजे याचं डेरिव्हेटिव्ह जे आहे ते आपल्याला बघा काय मिळेल 1 इंटू x⁵5 प्लस 4 इंटू हे जे काही डेरिव्हेटिव्ह आहे x⁵5 म्हणजेच n आहे, तो काय येणार n इंटू x⁻n-1 म्हणजेच काय 5 इंटू x⁻5-1 विच इज 4 अँड दिस इज कॉन्स्टंट विथ 0. कॉन्स्टंटचं डेरिव्हेटिव्ह असतं 0, म्हणजे आपल्याला आन्सर काय मिळालं 5 इंटू x⁴ अपॉन x⁵5 प्लस 4 विच इज अवर रिक्वायर्ड dy बाय dx when y इज इक्वल्स टू लॉग x⁵5 प्लस 4. बघा मग जर आपल्याला हे फॉर्म्युलेज डेरिव्हेटिव्हचे पार्ट असतील कंपोजिट फंक्शनचे, तर आपण हे जे काही चेन रूलने सोडवायचे एक्झाम्पल्स आहेत किंवा अदर एक्झाम्पल्स असतील, इझिली 2-3 स्टेपमध्ये आपण त्याचं डेरिव्हेटिव्ह काय करू शकतो, फाइंड आउट करू शकतो. बघा नेक्स्ट एक्झाम्पल आहे y इज इक्वल्स टू 5⁵3 cos x मायनस 2 दिलेला आहे. याचं जर डेरिव्हेटिव्ह घ्यायचं झालं तर सेम बाय युझिंग चेन रूल पण तुम्ही घेऊ शकता, पण आत्ता आपण डायरेक्ट मेथडने पाहणार आहे. डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स बिकॉज y इज ए फंक्शन ऑफ एक्स. आपण डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स करूया. डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स करण्या अगोदर हे कुठल्या फॉर्मॅटमध्ये आहे, तर हे आहे a⁻f ऑफ एक्सच्या फॉर्मॅटमध्ये आहे. a⁻f ऑफ एक्सचं डेरिव्हेटिव्ह आपल्या सगळ्यांना माहिती आहे, ते काय आहे a⁻f ऑफ एक्सचं डेरिव्हेटिव्ह असतं a⁻f ऑफ एक्स इंटू लॉग a इंटू एफ डॅश ऑफ एक्स, बरोबर. कारण a⁻x डेरिव्हेटिव्ह काय असतं a⁻x इंटू लॉग a एवढंच असतं. बट इथे एफ ऑफ एक्स आहे, मग आपण त्याचं कंपोजिट फंक्शनमध्ये काय करत असतो, परत त्या एफ ऑफ एक्सचं डेरिव्हेटिव्ह घेत असतो. सेम इथे आपल्याला a मिळालेला आहे 5, त्यानंतर एफ ऑफ एक्स काय मिळाला आहे 3 log x मायनस 2. मग इझी आहे, डिफरन्शिएट केल्यानंतर आपल्याला काय मिळेल dy बाय dx विच इज इक्वल्स टू d अपॉन dx इन ब्रॅकेट 5⁻3 cos x मायनस 2, राईट. मग आपल्याला बघा काय मिळेल याचं डेरिव्हेटिव्ह बाय युझिंग दिस फॉर्म्युला a⁻f ऑफ एक्स a आहे 5⁻f ऑफ एक्स ॲज इट इज राहणार आहे, म्हणजे 5⁻cos 3x मायनस 2 ॲज इट इज राहिला इंटू लॉग a म्हणजेच आपला 5 आहे, म्हणून आपल्याला काय मिळाला log 5 इंटू एफ डॅश ऑफ एक्सचं डेरिव्हेटिव्ह. एफ डॅश ऑफ एक्स म्हणजेच काय एफ ऑफ एक्सचं डेरिव्हेटिव्ह. एफ ऑफ एक्स म्हणजेच काय जी एची पॉवर आहे, म्हणजे इथे 5ची पॉवर आहे ती काय आहे 3 cos x मायनस 2. याचं आपल्याला काय करायचं आहे डेरिव्हेटिव्ह घ्यायचं आहे विच इज 3 cos x मायनस 2, राईट. मग बघा आपल्याला काय मिळेल आता हे ॲज इट इज राहील 5⁻3 cos x मायनस 2 इंटू लॉग 5 इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ दिस टर्म. 3 कॉन्स्टंट आहे ॲज इट इज राहील. त्यानंतर cos xचं डेरिव्हेटिव्ह असतं मायनस साइन एक्स अँड मायनस 2 हा कॉन्स्टंट आहे, याचं डेरिव्हेटिव्ह 0. म्हणजेच बघा आपल्याला फायनली आन्सर काय मिळालं -3 साइन एक्स इंटू लॉग 5 इंटू 3 cos x मायनस 2. हे व्यवस्थित थोडंसं अरेंज करून लिहूया. ते काय होईल -3
sin x into 5 raised to 3 cos x minus 2 into log 5, which is required dy by dx. राईट. बघा इझी आहे, याच्यामध्ये काही करायचं नाही आहे. एफ ऑफ एक्सची कितीही मोठी टर्म असू द्या काही फरक पडत नाही आहे, कारण आपल्याला काय फॉर्म्युला आहे डेरिव्हेटिव्ह ऑफ ए रेस टू एफ ऑफ एक्स. ए जो आहे बेसला इथे काय येतो 5 आहे. एफ ऑफ एक्स जी पॉवरमध्ये आहे एच्या तो एफ ऑफ एक्स काय 3 इंटू कॉस एक्स मायनस 2. मग आपल्याला याचं डेरिव्हेटिव्ह जे मिळतं ते आहे ए रेस टू एफ ऑफ एक्स ॲज इट इज राहील फर्स्ट. त्यानंतर लॉग एने मल्टिप्लाय म्हणजेच लॉग 5ने मल्टिप्लाय करावं लागेल आणि त्यानंतर जे काही पॉवरमधलं फंक्शन आहे एफ ऑफ एक्स त्याचं काय करायचं डेरिव्हेटिव्ह घ्यायचं. मग 5 रेस टू 3 कॉस एक्स मायनस 2 ॲज इट इज ठेवला इंटू लॉग ए म्हणजेच लॉग 5ने मल्टिप्लाय केलं इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ दॅट टर्म. आता ह्या टर्मचं डेरिव्हेटिव्ह घेताना 3 म्हणजेच जर एखादा स्केलर फंक्शनला मल्टिप्लाय असेल तर त्याचं डेरिव्हेटिव्ह आपण कॉन्स्टंटचं डेरिव्हेटिव्ह 0 येतं, बट जर मल्टिप्लाय असेल तर त्याला आपण आउटसाईडला ठेवून त्या फंक्शनचं डेरिव्हेटिव्ह घेऊ शकतो. देअरफॉर 3 ॲज इट इज राहिला. कॉस एक्सचं डेरिव्हेटिव्ह असतं मायनस साइन एक्स, देअरफॉर मायनस 3 इंटू साइन एक्स हे डेरिव्हेटिव्ह आलं 3 कॉस एक्स आणि 2 हा कॉन्स्टंट आहे त्याचं डेरिव्हेटिव्ह आलं 0. देअरफॉर वी गेट दिस आन्सर. बघा नेक्स्ट क्वेश्चन आहे y इज इक्वल्स टू 3/2x² मायनस 7 ब्रॅकेट रेस टू 5. अगेन सेम आपण याला डिफरन्शिएट करूया. डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स. एक्सने डिफरन्शिएट केल्यानंतर आपल्याला मिळेल dy/dx विच इज इक्वल्स टू डेरिव्हेटिव्ह ऑफ दॅट फंक्शन विच इज 3/2x² मायनस 7 ब्रॅकेट रेस टू 5. आता बघा u/v असं पण रूल आपण इथे यूज नाही करू शकत आहे, कारण हे ॲज लाईक कसं फंक्शन आहे तर 1/x रेस टू n. बघा आपल्याला माहिती आहे 1/x रेस टू n याचं डेरिव्हेटिव्ह काय असतं बरोबर. याचं डेरिव्हेटिव्ह काय असतं -n/x रेस टू n+1 असतं. आणि त्यानंतर कंपोजिट फंक्शनमध्ये आपण काय पाहिलं होतं डेरिव्हेटिव्ह ऑफ 1/xच्या जागेवर काय आलं होतं एफ ऑफ एक्स काहीतरी एक फंक्शन बरोबर. ॲज लाईक इथे काय हे एक फंक्शन आहे त्याची काहीतरी पॉवर आहे आणि त्याचं आपल्याला काय करायचं आहे डेरिव्हेटिव्ह फाइंड आउट करायचं आहे. सेम इथे आपण काय करणार मग डेरिव्हेटिव्ह ऑफ 1/f(x) रेस टू n याचंही डेरिव्हेटिव्ह आपण पाहिलं होतं ते काय होतं -n/ सेम दिस x रेस टू n+1 म्हणजेच f(x) रेस टू n+1 इंटू काय होतं तर ह्या f(x)चं डेरिव्हेटिव्ह विच इज f'(x). इथेही सेम आपल्याला तेच करायचं आहे. काय करणार डेरिव्हेटिव्ह घेताना 3 ॲज इट इज ब्रॅकेटच्या बाहेर ठेवला तर आपल्याला काय मिळेल nची व्हॅल्यू आहे 5 देअरफॉर -5/f(x) विच इज 2x² मायनस 7 ब्रॅकेट रेस टू 5 + 1 इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ दॅट f(x). त्याचं डेरिव्हेटिव्ह आपण फाइंड आउट करूया 2x² मायनस 7चं आपण काय घेणार इथे डेरिव्हेटिव्ह घेणार आहे बरोबर. मग आपल्याला बघा काय मिळेल दिस इज 3 ब्रॅकेटच्या बाहेर ॲज इट इज राहू द्या हा -5 ही टर्म 2x² मायनस 7 ब्रॅकेट रेस टू 6 आपल्याला मिळेल इंटू याचं डेरिव्हेटिव्ह हा 2 इंटू 2 काय होईल 4x 2 - 1 1च राहील आणि -0 बरोबर कॉन्स्टंटचं डेरिव्हेटिव्ह म्हणजेच आपल्याला काय मिळालं -15 इंटू 4 विच इज -60x डिवायडेड बाय 2x² मायनस 7 ब्रॅकेट रेस टू 6 विच इज द रिक्वायर्ड dy/dx आपल्याला मिळालेला आहे. याच्यामध्ये आपण वेगळं काहीच केलेलं नाही आहे. काय केलं आहे फक्त हा फॉर्म्युला यूज केला आहे. देअरफॉर डेरिव्हेटिव्हचे जर आपल्याला एक्झाम्पल सॉल्व करायचे असतील तर बेस आहे हे कंपोजिट जे काही डेरिव्हेटिव्हचे सगळे काही फॉर्म्युलेज आहेत ते फॉर्म्युलेज रिमेंबर करणं. तर डेरिव्हेटिव्हचा हा फॉर्म्युला काय होता 1/f(x) रेस टू n. तर फॉर्म्युला काय हा जो काही n आहे इज इक्वल्स टू -n/ ही जी काही टर्म आहे त्याच्या फक्त पॉवरमध्ये +1 करायचा n+1 इंटू हा जो काही f(x) आहे त्याचं काय घ्यायचं डेरिव्हेटिव्ह घ्यायचं. बाकी एक्झाम्पलमध्ये काहीच नाही आहे फक्त कॅल्क्युलेशन मोठं दिसतंय.